नमस्कार मंडळी, मी आहे स्नेहल गावडे। आज आपण वेंगुर्ल्यातील तुळस या गावात श्री जयतीराजांच्या उत्सवाला आलेली आहे। चला मग तुम्हाला आजचा मी उत्सव दाखवणार आहे। आजचा ब्लॉग याचवरती होणार आहे। चला मग। जयतीर उत्सव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात दरवर्षी साजरा होणारा एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे। नराचा नारायण म्हणून ओळखले जाणारे श्री देव जयतीर हे तुळसगावचे ग्रामदैवत असून त्यांचा हा उत्सव भाविकांसाठी श्रद्धेचा आणि उत्साहाचा केंद्रबिंदू आहे। या जत्रेमध्ये आपण पाहू शकतो पावसाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साजरा होतो। नराचा नारायण म्हणजे काय? हे नाव कसे पडले? माहेरवाशिनीचा देव म्हणून ह्या देवाला का ओळखतात? ही गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मंदिरासमोर आता आपण पाहू शकतो जयतीर देव म्हणजे हे जे अवतार दिसत आहे त्यांच्या अंगी देव आलेला आहे आणि ते इथे मांडावरती खेळत आहे, म्हणजे देव मांडावरती खेळत आहे असे म्हणतात। याच्यानंतर अजूनही काही प्रोग्राम असणार आहेत, कार्यक्रम होणार आहेत। देव खेळत असताना मधीच देव थांबतात आणि नंतर लोक त्यांच्या पाया पडतात। तर अशाच प्रकारे हा उत्सव आहे आणि या मागची स्टोरी अशी आहे की जे नराचा नारायण म्हटले जाते म्हणजेच काय तर माणसाचा देव होऊन पंचायतन देवस्थानची सूत्रे सांभाळणारे हे दक्षिण कोकणातील एकमेव देवस्थान आहे। वेंगुर्ल्यातील तुळस गावात जयते परब या नावाचे महापुरुष होते। हे दानपट्टा खेळणारे व तलवार बहादूर शूरवीर होते। त्यामुळे त्यांना सावंतवाडीतील संस्थान सरकारने त्यांची एका गडावर किल्लेदार म्हणून नेमणूक केली होती। त्यांना एकुलती एक मुलगी सुद्धा होती व त्यांनी तिचे लग्न करून दिले होते। सुभेदारीवरून येत असताना आपल्या मुलीला माहेरी आणावी या इराद्याने ते त्यांच्या सासरी गेले होते, परंतु बरोबर कुळंबी नसल्यामुळे मुलीच्या सासरच्या मंडळींनी तिला बापाबरोबर एकटी पाठवण्यास नकार दिला। ते पुन्हा तुळस मुक्कामी येऊन सोबत नागलमार व कुळबीण घेऊन मुलीच्या सासरी निघाले। वाटेत त्यांची भिल्ल लोकांशी गाठ पडली। सोबत असलेला कुळबीण व तिच्या अंगावरचे दागिने लुटण्यासाठी भिल्लांनी त्यांना वेढले व तिथेच दोन्ही पक्षांची चकमक उडाली। या चकमकीत जैतोबांच्या मस्तकात बाण लागून ते घायाळ झाले। नंतर वैशाख वद्य 14 रोजी त्यांचे देहवसन झाले। त्याच दिवशी त्यांची सुदृकी अंगी केला आणि आपल्या अंत्यसंस्कार वगैरे बाबत सूचना दिल्या। लागलीच आता जिथे देवघर उभे आहे ते रावळांचे घर होते। त्या घरात नागल महाराजांनी आपल्या धण्याचे शीर ठेवले। नारूळ गावच्या लोकांनी जैतोबाचे शव आणून ज्या ठिकाणी समाधी बांधली त्याच ठिकाणी भव्य दिव्य असे मंदिर उभे आहे आणि मंदिरासमोर आपल्या शिरसनासाठी माझी समाधी बांधावी अशी इच्छा प्रकट केल्यामुळे नागल महाराजांचे पाषाण जयतीर मंदिराच्या समोर स्थानापन्न आहे ना इंटरेस्टिंग अशी गोष्ट। तर आता आपण आतमध्ये जाऊन श्री देव जयतीर यांचे दर्शन घेणार आहोत। तर आता आपण मंदिरात जाऊया आणि तिथे बघू शकतो की आपण की किती लोकांची गर्दी भरलेली आहे आणि लोकांचा उत्साह दिसत आहे। भाविक येत आहेत, गर्दी वाढत आहे आणि आतमध्ये आपण बघू शकतो की किती सुंदररित्या असे हे मंदिर सजवलेले आहे। गर्दी खूप असल्यामुळे आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलेलं आहे। तसेच पावसाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव होत असल्याने शेतीची अवजारे, बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळे ज्वेलरी, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे प्रकार तिथे उपलब्ध होते। फायनली आम्ही देवळातून दर्शन घेऊन बाहेर पडलो,
पण आता आम्ही दमलो आहे. आता आम्ही निघालो घरी, पण गर्दी खूप आहे. बघू किती वेळात आम्ही बाहेर पडतो. चला मग. इकडेही गर्दी भरपूर आहे आणि बरेच जण भाविक येत आहे. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही दर्शन घेऊन जस्ट आत्ता बाहेर आलो आहे आणि भरपूर गर्दी होती. त्यामध्येही आम्हाला देवाचं दर्शन चांगलं भेटलं आणि खूप सुंदररित्या देवाला पाहता आलं आणि आता आम्ही जस्ट घरी निघालो आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हालाही शक्य असेल तर तुम्ही दर्शनासाठी या. 25 मेपर्यंत हा सोहळा उत्सव सुरू आहे. तुम्ही नक्की भेट देण्यासाठी इथे या. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.